अकोले तालुक्यातील मुथाळणे येथील महिलांचा अकोले तहसीलदार कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा. जलजीवन योजनेच्या कामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या व वर्षानुवर्ष अकोले तालुक्यात ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांचे निलंबन करावे अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली आहे. अकोले तालुक्यातील मुथाळणे गावाबरोबरच मुथाळणे ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या पागीरवाडी, कानडवाडी, बांगेरेवाडी, ठाकरवाडी या वाड्यांना पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून महिलांना 1 किलोमीटर अंतरावरून पिण्यासाठी तसेच जनावरांसाठी डोक्यावर हंडा घेऊन पाणी वाहून आणण्याची वेळ आली आहे. काही महिलांना तर दिवसभर फक्त पाणी वाहून आणण्याचेच काम करावे लागते. या सर्व गोष्टींना वैतागून मुथाळणे आणि परिसरातील वाड्या वस्त्यांवरील महिलांनी पाण्यासाठी तहसीलदार कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. या सर्व टंचाईच्या परिस्थितीला जलजीवनचे मुथाळणे येथे सुरू असलेलं काम असून गेल्या 4 वर्षापासून सुरू असलेले मुथाळणे येथील जलजीवन योजनेचे काम अद्यापही अपूर्णच आहे. जलजीवनचे स्थानिक अधिकारी सदर ठेकेदाराला पाठीशी घालत असून दोघांच्या संगनमताने गेली 3 वर्षापासून सुरू असलेल्या या योजनेत गावांतर्गत नळ योजनेच्या पाईपलाईनची कामे न झाल्यामुळे काही ठिकाणी पाणी उपलब्ध असून सुद्धा लोकांना त्याचा फायदा होत नाही. सदर जलजीवनच्या योजनेत अनेक त्रुटी असून सुद्धा अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. अकोलेचे आमदार किरण लहामटे यांनी याकडे लक्ष देऊन तातडीने कारवाई करून सदर योजनेच्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट म्हणजेच काळ्या यादीत टाकावे व जलजीवन योजनेच्या त्रुटींमुळे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी किंवा त्यांची तालुक्यातून बदली करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली आहे. गावांतर्गत नळ योजनेची पाईपलाईन तातडीने करून महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली उतरवावा, अन्यथा तहसीलदार कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा मुथाळणे गावचे सरपंच सुनंदा अविनाश गावंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चक्रधर सदगीर, माजी उपसरपंच किसन होलगीर, विद्यमान उपसरपंच अलका संतोष सदगीर, मारुती फोडसे, संतोष सदगीर, संतोष देवराम सदगीर, सुनंदा सोमनाथ सदगीर, मंदाबाई रामभाऊ सदगीर, सुमनबाई रामनाथ सदगीर, भीमा होलगीर, नामदेव गावंडे, अविनाश गावंडे सह महिलांनी दिला आहे. नमस्कार, मी सुनंदा अविनाश गावंडे, सरपंच मुथाळणे. आज या ठिकाणी 3 वर्षे झाले पाईपलाईन नाही, त्यामुळं महिलांना खूप लांबून असं पाणी अंतरावर आणायला लागत आहे. त्यामुळं महिलांना असं रोजाराजीनं पुढं जाता येत नाही. पाईपलाईन असं लवकर चालू करण्यात यावी, नाही तर आम्ही तहसील कार्यालयाला हंडा मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही, एवढीच माझी विनंती. आम्हाला पाणी नाही, उन्हाळा दिवस आहे, पाणी व्हावं लागत आहे. पाण्याचे लय आबळ आहे उन्हामध्ये. गाव कोणते? मुथाळणे. किती लांबून पाणी न्यायला लागत आहे? इथून तर गावात भरपूर आहे ना. हा, उरफाट वरती पाणी न्यायला लागत. मग दिवसभर पाणीच वाढायला लागत आहे ना. दिवस असंच जातो ना व्हावं लागत आहे. जनावरांना, माणसांना. हा, आंघोळीला, माणसांना, गुरांना. मग आता काय काय करावं यांनी? काय हे पहिल्यापासून नळच नाही काय नाही इथं. नाही का? नाही. त्याच्यामुळे पाणी येत नाही ना. हा, पाईपलाईन लवकर पूर्ण करावं. अरे बाबा, मी उन्हाळा दिवस आला कोर पाणी हो हांड्याने. नळ चालू करा. नळ झालं नाही तिथं? पुढे नळ आहे अजून. नाही का? बरेच दिवस झाले काम चालू आहे ना. नाही ना अजून काही. काहीच नाही का? मग तुम्हाला डोक्यावर पाणी वाढायला लागत आहे का? दिवस व्हा लागत आहे, केवढा उन्हाळा. विहिरीत पाणी का आता आणि नाही. दिवसभर काय तेवढंच काम आहे काय पाणी व्हायचं? मग जनावर माणसायला. आम्ही पाणी वाहून थकलो. शासनानं आमची मान्यता पुरी करा आणि लवकर आम्हाला नळ यावाच नाही यावा. शासनाने लवकर आमची पाण्याची सोय करावा. दिवसभर नुसतं पाणीच व्हायला आता, दुसरं कामधंदा काय नाही. फार पायी गेलं सांग ना. मग गाडीचं पाणी वाहून फार पायी गेले 1 आमचे. किलोमीटर पाणीचा घेऊन यावं लागतं. थकून गेलो लवकर. तिळाच्या 5 खेपा येते नाही. दिवसभर पाण्यातच जातो आमचा दिवस. नळ योजना आली पाहिजे, लवकर काम झालं पाहिजे. थकून गेलो आम्ही. नळाची वाट पाहता पाहता आजच नळाचं पाणी येईल, उद्या नळाचं पाणी येईल. किती वर्ष झाले आता. पाणी व्हावा का दुसरं काम करावा. गाव गाव सगळ्या गावाला यावर. आपल्याच गावाला नळ नाही. गावालाच नळ नाही. आपले निमिषी संपून गेले नळ याचा. मग आमच्या बायांचे फार गुडघे गेले, फार चालता नाही पाणी वाहून. फार हांडे डोक्यावर घेऊन हांडे फार डोक्याला टकलं पडून गेले.
उन्हामध्ये माळ एवढं तळ 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 उन्हात पाणी वाहतो पार बायांना चक्कर येते पार चक्कर येऊन पडत आहे इतकं लांबून पाणी आणायला लागत आम्हाला. बाहेर निघते. आमचं काम झालं लवकर ना आम्ही तहसीलदारला जाऊन मोर्चा करू. गावचा ग्रामस्थ मी असं वाटतं मला की आपल्या गावचे हंडे मुक्त झाले पाहिजे. काय म्हणतात आपण बाया कुडून येतात हंडे डोक्यावर पाणी घेऊन येतात त्यांना किती तकलीफ होती याचा विचार सरकारने केला पाहिजे. आता आमच्या विहिरीमध्ये पाणी आहे कानडवाडीच्या विहिरीत पाणी आहे तरी आमची नळ योजना पूर्ण होईना. 3 वर्ष झाले आम्ही विहीर खोदून आमचं विहिरीचं काम झालं सगळं काम झाले पाणी भरपूर आहे पाणी सगळं खाली निघून जात आहे गर्दनीपर्यंत जात आहे तरी आमच्या आम्हाला नळ योजना का चालू होईना हे आम्हाला सरकारला विनंती का आमची ताबडतोब नळ योजना चालू करावी. मी मुथाणे गावचा उपसरपंच संतोष देवराम सदगीर. आज मी आपल्यासमोर सांगू इच्छितो तर मुथाळणीमध्ये पूर्ण पाणी टंचाईग्रस्त गाव आहे मुथाळणी आणि मुथाळण्याला म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिला टँकर म्हणजे मार्च एप्रिलमध्ये मार्चलाच म्हणा फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये पहिला टँकर पागीरवाडी नायकरवाडी मुथाळणी या ठिकाणी चालू होतो आणि यासाठी शासनानं योजना आणली जलजीवन मिशन. जलजीवन मिशन अंतर्गत त्यांनी 2022मध्ये चालू झाली योजना पण ती योजना चालू झाली पण आज 4 वर्ष झाली योजना मंजूर होऊन आणि 4 वर्षामध्ये या योजनेचं काम अपूर्णच आहे कोणत्याही पूर्णत्वात नेलेलं नाही. एका गावाला समजा मुथाळ्यामध्ये भरपूर वाडे वस्ते त्यांनी जे विहिरी समजा काही ठिकाणी विहिरी खोदल्या विहिरीला पाणी असून त्यांनी ते गावामध्ये पाईपलाईन केली नाही आणि काही ठिकाणी विहिरी चालू केले नाही. बरं ते झालं तर ते प्रशासनही लक्ष देत नाही आणि जे ठेकेदार आहे त्यांच्या मनमानी कारभार करतात. तर त्यांना वारंवार पत्रव्यवहार ग्रामपंचायतचा म्हणा ग्रामपंचायत कायमस्वरूपी त्यांना पत्रव्यवहार करते आणि या पत्रव्यवहाराचं उत्तर निश्चित टाळाटाळ करतात अधिकारी आणि जे अधिकारी आहे त्यांना पूर्ण असं काहीतरी समजतात म्हणजे ही योजना जसं काय त्यांच्याच बापाची म्हणजे गावाला किंवा बॉडीला पूर्ण विश्वासात न घेता त्यांच्याच मनाने ते प्रस्ताव तयार करतात त्यांच्या मनानं योजना राबवतात कुठं न्यायची जी त्यांच्याच पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न करतात. आम्ही किती वेळेस त्यांना पाठपुरावा करून सांगितलं बाबा इथं नाही आम्हाला पाहिजे इथून आम्हाला असं पाहिजे म्हणजे त्यांना वाटत आहे का आम्ही इथले रहिवासी आहे आणि आमच्याच मनानं आम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांनी ती योजना राबवण्याचं काम करतात. 4 वर्ष झाले कोणत्याही एकाही वाडी वस्तीला त्यांना पाणी पुरवठा करता आला नाही म्हणजे योजना नुसती कागदावरच रंगवली त्यांनी आणि ती योजना पूर्णत्वास आणली नाही. वारंवार पत्रव्यवहार केला आहे आणि यासाठी आम्ही 4 वर्ष झाले प्रयत्न करतोय. जे ठेकेदार आहे आणि ठेकेदारांना अधिकारी सामील हे दोघंही मिळून ते पार्टनरशिप म्हणा का काय म्हणा पण ते योजनेचं पुरेपूर नुसते पैसे वाढवायचा प्रयत्न करतात. प्रस्तावामध्ये पैसे आकडेवारी वाढवतात पण अस्तित्वात त्यांचं ते कामं त्या स्वरूपाचे कामं नाही. आता जो मोठा स्टोरेज टँकचं काम चालू आहे 4 वर्षापासून चालू आहे. आता त्याचं पहिलं एस्टिमेट झालं होतं पुन्हा त्याच्यामध्ये 1 कोटीची वाढ केली म्हणजे न विचारता गावाला हा तुम्हाला लागतंय का पाणी याची किती जरूरत आहे लोकसंख्या किती प्रत्येक वेळेस लोकसंख्येचं कारण सांगून त्याचं वेगळाच मार्ग काढतात आणि तातडीनं नळ योजना ही पूर्ण जर न झाल्यास आम्ही पूर्ण गावातला हांडा मोर्चा महिला हांडा मोर्चा तहसीलदारासमोर केल्याशिवाय राहणार नाही अशी मी तुम्हाला सूचना करतो. लवकरात लवकर ही योजना त्यांनी पूर्ण करावी नाही तर अन्यथा आम्ही सर्व महिला गावातील सर्व ग्रामपंचायत बॉडी तहसीलदारासमोर हांडा मोर्चा घेऊन आल्याशिवाय राहणार नाही याची त्यांनी दक्षता घ्यावी. नमस्कार. मुथाळणे या ठिकाणी जलजीवनची योजना मंजूर होऊन केंद्र सरकार अंतर्गत व महाराष्ट्र शासनांतर्गत गेले 3 वर्ष पूर्ण झाली आणि आमच्या मुथाळणे गावाला तालुक्यात पहिला टँकर लागतो. या ठिकाणी जलजीवनच्या प्रशासनानं अजून गावांतर्गत या ठिकाणी पायगरवाडी गावांतर्गत असेल मुथाळणे गावांतर्गत असेल ठाकरवाडी गावांतर्गत असेल भांगारे वस्ती गावांतर्गत असेल कानडवाडी गावांतर्गत असेल अद्याप काम पूर्ण केलं नाही. या ठिकाणी आमची शासनाला एक विनंती आहे की तालुक्यात पहिला टँकर लागतो. या ठिकाणी आमच्या कानडवाडीच्या विहिरीचं काम पूर्ण झालंय आजही ती तोंडावाटे वाहती. या ठिकाणी पाण्याची उपलब्ध असताना या प्रशासनाच्या जलजीवनच्या जीवन प्राधिकरणाच्या दिंगराईमुळे या ठिकाणी महिलांना गेले 3 वर्ष झालं आज डोक्यावर हंडा आणावा लागतो. एक शासनाला विनंती या तालुक्याचे
आपले आमदार साहेब असतील किंवा आपल्या खासदार साहेब असतील, त्याचबरोबर आपले या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब असतील, माझी एक आणि त्याचबरोबर जीवन प्राधिकरणाचं जे राज्याचं ऑफिस आहे किंवा जिल्ह्याचं असेल त्यांना एक विनंती की आमची कारणवडीची विहीर काम पूर्ण झालेलं आहे आणि त्याची सायपिंग झालेली आहे की मुथाळणे गावांतर्गत असेल ठाकरवाडी, बांगरवाडी, कानरवाडी आणि पागिरवाडी या ठिकाणी गावांतर्गत तातडीनं पूर्ण करण्यात यावा आणि तालुक्यात आमच्या गावाला या ठिकाणी आमच्या देश स्वतंत्र होऊन आमच्या महिलांचा डोक्यावरचा हंडा मुक्त करावा या ठिकाणी एवढी विनंती आहे. त्याचबरोबर या ठिकाणी शासनानं याचे तातडीने लक्ष, अन्यथा आम्ही सर्व ग्रामस्थ आणि सर्व महिला वर्ग येत्या 8 दिवसामध्ये जर आमची 8-15 दिवसामध्ये या गावांतर्गत सायपिंग पूर्ण नाही झाली तर आम्ही सर्व या ठिकाणी तहसील कार्यालयावर महिलांचा हंडा मोर्चा आणू. मुख्य म्हणजे आम्ही काही ठिकाणी तक्रार करून राहिलो, आमचा कायमस्वरूपी वनवन पाण्यासाठी करावं लागतं. या ठिकाणी पाणी उपलब्ध असताना सुद्धा गावांतर्गत यांनी 3 वर्ष पूर्ण केलं नाही. यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी एवढी शासनाला विनंती करतो.